साठी तपास केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडू विधानसभेत जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित सरकारची बहुमत चाचणी आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे. या सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK पक्षात 2 गट पडलेत. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटानं आपल्या आमदारांना विजय यांच्या TVK सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिलेत. पक्षादेश मोडणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र याच पक्षातील माजी मंत्री CV षणमुगम यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट TVK सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा केली आहे. या गटानं 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.